महत्त्वाची घडामोड आहे। केंद्र सरकार देशात नवीन कायदा आणणार असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। पंतप्रधान, मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री यांच्या संदर्भात नवा कायदा करण्याच्या हालचाली सुरू आहेत। पंतप्रधान, मुख्यमंत्री 30 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिले तर पदावरून दूर करण्यासंदर्भात हा कायदा असेल असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलंय। संयुक्त संसदीय समिती नियुक्त केल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। सरकारने एक क्रांतिकारक पाऊल उचलण्याचं ठरवलेलं आहे आणि ते क्रांतिकारक पाऊल म्हणजे जर देशाचे पंतप्रधान किंवा देशाचे कुठलेही कॅबिनेट मिनिस्टर किंवा राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्याचे मंत्री हे जर 30 दिवस किंवा 30 पेक्षा जास्त तुरुंगात राहत असतील तर त्यांना त्या पदावरून दूर करण्यात यावं, अशा प्रकारचा कायदा आणण्याची सरकारची मनीषा आहे। परंतु हा कायदा आणण्या अगोदर या कायद्याचा संपूर्ण अभ्यास झाला पाहिजे।